सद्गुरू आणि माईंना माझा नमस्कार आणि इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू भगिनींना माझा नमस्कार. आजचा विषय आहे तडजोड ही सुखाची जोड. सकाळी वंदना बेल्लेनी सौ वंदना बेल्ले आपले प्रबोधक यांनी छान मार्गदर्शन केलं. सद्गुरू महिमा आणि तिचे अनुभव आपल्याला ऐकवले. लोकांच्या डोळ्यात पाणी आलेलंच होतं. सद्गुरूंची आठवण काढली की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. छानपैकी ते झाल्यानंतर आपली कोणी केलं रे मानसपूजा कोणी केली? मानसपूजा कोणी केली? हां, रोज बघतो ते लक्षात राहत नाही. आज सौ अनुपमा कारंडे यांनी मानसपूजा सुंदरपणे केली. सगळे कार्यक्रम एकाहून एक सुंदर होत आहेत. कसे 4 दिवस गेले कळले नाहीत. आजचा 4था दिवस आहे. लोक मला म्हणतात तुम्ही थकल्यासारखे दिसता. मी काय थकल्यासारखं दिसलं नाही आहे. चष्मा लावायचा बंद केल्यामुळे लोकांना काहीतरी वेगळं वाटतं एवढंच. मी थकलो बिकलो काय नाही, एकदम टणटणीत आहे. सद्गुरूंचं आत्ता मार्गदर्शन मी आतून ऐकत होतो. त्याच्यामुळे सद्गुरूंनी काय सांगितलं, आपण सद्गुरूंना निरपेक्ष सद्गुरू म्हणतात, पण खरं ते निरपेक्ष नाही आहेत. त्यांना एका गोष्टीची अपेक्षा आहे. कसली? तुम्ही सुखी व्हावं ह्याची, ही अपेक्षा आहे त्यांना. आणि तेच त्यांनी बोलून दाखवलं की मी जे शिकवतो त्याचं आचरण करणं खूप महत्त्वाचं आहे. सद्गुरू महिमा अगाध. सद्गुरूंचा महिमा गाल तेवढं कमी आहे. पण आपलं काय? आपला महिमा पण चांगला व्हायला पाहिजे ना. तेव्हा आम्ही हे कॉम्बिनेशन केलेलं आहे. सकाळी सद्गुरू महिमा आणि संध्याकाळी सद्गुरूंनी जे काही सांगितलं ते आचरणात कसं आणायचं याच्यावर आपण संध्याकाळी मार्गदर्शन करतो. आज आपल्याकडे आपली जी स्वच्छता टीम आहे त्यांचे मिस्टर भास्कर शेजाळ आणि त्यांच्या पत्नी यांचा लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. ते कुठे असेल तर त्यांनी उभं राहावं. कुठे आहेत? हां, जवळ इथे उभे राहा. तिकडेच उभे राहा. लग्नाचा 25वा वाढदिवस ते गुरुपौर्णिमेला येऊन स्वच्छता टीममध्ये काम करून साजरे करतायत. याबद्दल खूप मोठ्या टाळ्या व्हायला पाहिजे. आपले चंद्रकांत निंबाळकर नेहमी सांगतात की दिवसातनं कमीत कमी 200 टाळ्या जर वाजवल्या तर हार्ट अटॅक कधीच येत नाही. आता वाजवा. आता या टाळ्या तुमच्यासाठी आहेत. असो, आता आपण शेजाळ आणि शेजाळ पत्नीला उभे राहिलेत ना. कुठे झालं? थांबा जरा, अजून झालं नाही आहे. आपण सर्वांनी एका सुरात एका तालात त्यांना आपण शुभेच्छा द्यायचे आहेत. म्हणजे काय करायचं आहे? देवा यांचं भलं कर. थांबा. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. ही 3 वाक्य आपण एका सुरात एका तालात म्हणणार आहोत. सुरुवात करूया. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. परवा आपले ज्येष्ठ प्रबोधनकार पडवळ साहेब यांचा त्यांचा वाढदिवस होता, 77वा. त्यांना कल्पना नव्हती असं काय आम्ही करू म्हणून. ते आपले बसले होते. त्यांना मी उभं केलं आणि सगळ्यांनी असं म्हटलं. ते म्हणतात असा माझा वाढदिवस कधीच साजरा झाला नाही. असो, आपल्या आयुष्यामध्ये 2 दिवस खूप महत्त्वाचे असतात. 2 दिवस. एक म्हणजे जन्माला आलो तो. जन्माला ज्या दिवशी आलो तो दिवस महत्त्वाचा असतो. आणि
अजून एक दिवस महत्त्वाचा, तो म्हणजे कुठला? लग्नाचा नाही, नाही तर त्यांना म्हणतात लग्नाचा. दुसरा दिवस म्हणजे जन्माला का आलो हे समजलं तो दिवस. समजलं का मी काय म्हणतो? ते जन्माला आलो ते दिवस सगळ्यांचा फिक्स आहे, तर काय मोठं काय नाही करतो तू. पण जन्माला का आलो हे ज्या दिवशी कळलं तो दिवस सर्वात महत्त्वाचा. आणि ते आपल्याला सांगितलं, ते आपल्या सद्गुरूंनी सांगितलं. काय सांगितलं? जन्माला का आलो? सद्गुरूंनी सांगितलं, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी जन्माला आलो. बरोबर? आता हे वाक्य खूप सुंदर आहे, ऐकायला पण मजा वाटते. गाणं पण आपण म्हणतो, आनंद वाटा आनंद लुटा, हे सगळं छान आहे. पण हे वाटणं आणि लुटणं कसं करायचं ह्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला संस्कार केले आपल्यावर. संस्कार कुठले संस्कार केले? मानवी संस्कृतीचे संस्कार केले. मानवी संस्कृतीचे संस्कार केले. हे संस्कार तुमचे पाठ आहेत: समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतज्ञता. हे 6 संस्कार सद्गुरूंनी आपल्यावर केलेले आहेत. आणि हे संस्कार जेवढे आपल्यामध्ये आपण भिनवू, जेवढे आपण आत्मसात करू, तेवढे आपण आनंद वाटायला शिकू. लक्षात ठेवा. कारण हे सगळे संस्कार आहेत ना, या संस्कारातूनच आपण आनंद वाटणार आहे. म्हणून मी पहिल्या दिवशी दृष्टी समतेची हा विषय घेतला होता. पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. तुम्ही कसं पाहता याला खूप महत्त्व आहे. द्वेषाने, त्वेषाने, क्लेशाने किंवा आनंदाने आपण पाहू, तर प्रेमाने पाहू शकतो. म्हणून पाहणं सुधारलं की आनंद वाटायला सोपं झालं. म्हणून पाहणं म्हणजे आपली दृष्टी सुधारली पाहिजे. आणि सद्गुरूंनी सांगितलंच आहे, दृष्टी म्हणजे काय? सुख आणि दुःख याच्यामध्ये अंतर म्हणजे एक दृष्टीचं. म्हणून दृष्टी समतेची असली तर आपल्याला सुख मिळणार, आपण लोकांना सुख देणार. नंतर आपण दुसऱ्या दिवशी मी बोललो सभ्यतेवर, सभ्यता, कृती सभ्यतेची असं मी बोललो, की समता आपल्याला समजली की माणूस म्हणून पहा. पुढे काय? माणूस म्हणून पाहिल्यानंतर त्याला माणुसकीने वागव, हा दुसरा भाग. तो भाग म्हणजे सभ्यता. आता माणुसकीने वागवायचं म्हणजे काय वागवायचं? सोपं असते. तर माणुसकी याचा अर्थ प्रेम, आदर, जिव्हाळा. 3 गोष्टी केल्या की आपण माणुसकीने लोकांना वागवलं, लोकांवर प्रेम केलं, लोकांना आदराने वागवलं, लोकांना जिव्हाळ्याने वागवलं, की आपण सभ्यता म्हणतात ना जी, ही माणुसकीने वागवणं झालं. नंतर काल मी घेतलं की वागणूक सामंजस्य. सामंजस्य हे तिसरं पर्व आहे, तिसरं संस्कार सद्गुरूंनी आपल्याला केलेलं आहे. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे मी सांगितलं, कारण तो मध्ये आहे. समाधानपर्यंत कृतज्ञता हा विषय वेगळा आहे. कृतज्ञता खरं सर्वांचं सोल्युशन आहे खरं म्हणजे, पण तो वेगळं ठेवूया. पण समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान याच्यामध्ये बरोबर सेंटर हा सामंजस्यच आहे. कारण सामंजस्य असेल तरच सभ्यतेने वागता येईल. कारण दुसऱ्यांना समजून घेतल्याशिवाय आपली वागणूक सुधारणार नाही. लक्षात ठेवायची. दुसऱ्यांना समजून घेतल्याशिवाय आपली वागणूक सुधारत नाही. आणि हेच प्रॉब्लेम आहे सगळा. आपण दुसऱ्यांना समजूनच घेत नाही. आपण इमिजिएटली जजमेंट देतो. जजमेंट, वाटच बघत नाही. कोणी काय बोललं ना, हा जज बसलेलाच आहे इकडे, न्यायाधीश, इमिजिएटली जजमेंट देऊन मोकळा. आणि आपल्यावर वेळ आली की वकील, आपल्यावर वेळ आली की वकील. हे कसं बरोबर नाही सांगतो आपण. तर सांगायचा मुद्दा काय माहिती आहे, की आपण सामंजस्य कधी होईल माहिती आहे? आपण जजमेंट करणार नाही तेव्हा. आपण प्रत्येकावर जजमेंट करत असतो. जजमेंट म्हणजे माहिती आहे ना, निकाल लावत असतो एकेकाचा. निकालचं 2 अर्थ आहेत नाही, निकाल देतो आणि निकाल लावतो. कोणीतरी येऊन सांगितलं असं असं झालं की लगेच आपण त्याच्यावर निकाल लावून मोकळे. आणि एवढंच नाही तर 10 लोकांना जाऊन सांगतो पुन्हा. काहीच माहीत नाही बरोबर आहे की नाही. तो सांगतो ते कितपत खरं आहे हे माहीत नसताना सुद्धा 50 लोकांना जाऊन सांगणार आपण. म्हणजे झालं, म्हणजे आणखीन प्रॉब्लेम मोठा. आनंद वाटापेक्षा आपलं जजमेंट वाटा हे चाललेलं असतं.
म्हणून एक लक्षात ठेवायचं की सामंजस्य, म्हणून मी सांगितलं काल की सामंजस्य कधी तुमच्याकडे निर्माण होईल, जर तुम्ही ॲक्शन आणि रिॲक्शनच्या मध्ये वेळ दिला तर. क्रिया आणि आपली प्रतिक्रिया, प्रतिक्रिया म्हणजे आपली प्रतिक्रिया ही लगेच जर झाली तर तुम्हाला सामंजस्याला वेळ मिळत नाही. म्हणून रिॲक्शन न देता रिस्पॉन्स दिला पाहिजे. रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद, प्रतिक्रिया नाही, प्रतिसाद. आणि हा प्रतिसाद कसा, विचार करून प्रतिसाद दिला पाहिजे. किंवा तो म्हणतो ते खरं आहे का, माहिती काढली पाहिजे. अगोदर कशाला बोलायचं, कारण 99% नाही 100% लोक चुकीचं ऐकतात त्याचं 50% चुकीचं जाऊन सांगतात. हे सगळीकडे चालतं, लक्षात ठेवा, सगळीकडे चालतं. त्याच्यामुळे तुम्ही समजू नका की तुम्ही त्याला एक्सेप्शन नाही आहे, मी पण एक्सेप्शन नाही. पण मला हे कळल्यापासून मी सावध आहे. मला कोणी येऊन माझ्या कानात केवढं तरी लोक सांगत होतं म्हणून कान जरा मोठे झाले, पोट पण मोठं झालं, कारण किती गोष्टी ठेवू आतमध्ये. प्रत्येकजण मला येऊन सांगतो काहीतरी असं असं आहे, कंप्लेंट. मग मी दुसरी चौकशी किती कळतं की कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे, याला काहीतरी समजलेलं नाही, त्याचं बॅकग्राऊंड माहीत नाही, काय झालं हे धड माहीत नाही. हे समजलं की मला कळतं की कुठेतरी प्रॉब्लेम आहे. पण हे मी सांगून तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यापेक्षा आपणच माहिती घेणं त्याच्याबद्दल आणि तोपर्यंत कन्क्लुजन न काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला जर आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल, आनंद वाटायचा असेल, रिलेशनशिप जपायची असेल, नाती जपायची असेल, तर एकच गोष्ट करा, सामंजस्य. बायकोला समजून घ्यायचा प्रयत्न करा, मुलांना समजून घ्यायचा प्रयत्न करा. घरी आल्यानंतर मुलांनी काय सांगितलं पूर्ण ऐकण्याच्या अगोदर खाड, अरे ऐक तो काय म्हणतो ते नाही. घरी बायको बॉसला काय बोलता येत नाही, बॉसकडे सामंजस्य असतं, करायलाच लागतं ना, तो जॉब गेला. मग तो तिथे यस सर करून घरी येतो आणि बायकोवर बरसतो काही झालं तरी. म्हणून सामंजस्य हा एक खूप मोठा संस्कार सद्गुरूंनी आपल्याला केलेला आहे. पण तो आपल्याला झाला आहे की नाही ते बघायला पाहिजे. आपल्याला केला तर नक्की आहे, पण झाला आहे की नाही बघायला पाहिजे, प्रत्येकाने तो बघायला पाहिजे. म्हणून सामंजस्याचा एक दुसरा पैलू म्हणजे क्षमाशीलता. जो समजून घेतो तो क्षमा करतो, लक्षात ठेवा. जो समजून घेतो तो क्षमा करतो आणि जो समजून घेत नाही तो क्षमा करत नाही, तो बरसतो लोकांवर. म्हणून क्षमाशीलता, मी म्हटलं सभ्यता आणि नम्रता हे दोघे गोज हँड इन हँड, म्हणजे एकत्र जातात. सभ्यता आणि नम्रता हे एकाच बरोबर जातात. तसं सामंजस्य आणि क्षमाशीलता एकत्र जातात, लक्षात ठेवा. म्हणून जो माणूस समंजस आहे तो क्षमाशील असतो, कारण तो समजून घेतो आणि म्हणतो सोडून दे, क्षमा करून टाक. नंतर काय, ह्या सामंजस्याची दोन रूपं आहेत, ती म्हणजे तडजोड आणि ॲडजस्टमेंट. म्हणजे जुळणं काय म्हणतात, काही काही मराठी शब्द कठीण जातात नाही. हां नाही, कॉम्प्रोमाइज म्हणजे पण हे 2-3 शब्द आहेत त्याला. आपण तडजोड आणि एकमेकाशी जुळवून घेणं, एकमेकाशी ॲडजस्ट करणं, जुळवून घेणं, सांभाळणं एकमेकांना, असे बरेच शब्द आपण वापरू शकतो. पण ह्या गोष्टीसुद्धा त्याच सामंजस्याची रूपं आहेत. कारण सामंजस्य असेल तर तडजोड करेल माणूस, नाही तर तडजोड करणार नाही कधीच, समजलं ना. म्हणून आज जो विषय मी घेतला आहे तो म्हणजे तडजोड. सद्गुरूंनी याची व्याख्या केली आहे. सद्गुरूंनी व्याख्या काय केली, दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड करणं म्हणजे तडजोड. काय, दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड करणं म्हणजे तडजोड. आता ह्याच्यामध्ये एक थोडीशी मी ॲड करतो, दुःखाचा तडा दोघांनाही जाता कामा नये, दोन्ही बाजूला, आणि सुखाची जोड दोघांनाही व्हायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कारण नाही तर लोक काय म्हणतात, तडजोड म्हणजे आम्ही माघार घ्यायची काय, आम्ही बावळ व्हायचं का, आम्ही टपल्या मारून घ्यायच्या का आमच्या डोक्यावर, प्रत्येक वेळेला एक मारला की दुसरा पुढे करायचा का.
तडजोड म्हणजे माघार घेणं नव्हे, तडजोड म्हणजे आपलं नुकसान करणं नव्हे, तडजोड म्हणजे सुवर्ण मध्य काढणं. सुवर्ण म्हटलं शब्द, सुवर्ण मध्य म्हणजे काय, दोघांनाही फायद्याचं, त्याला तडजोड म्हणतात. म्हणून दुःखाचा तडा दोघांनाही जाता कामा नये आणि सुखाची जोड दोघांची व्हायला पाहिजे. पटतंय ना? मग ती खरी तडजोड. नाहीतर ते आपण कधी कधी बॉसशी तडजोड करतो, करायलाच लागते कंपल्सरी, तिथे काय उपाय नसतो, परिस्थितीप्रमाणे आपण तडजोड करतो. पण खरी तडजोड आपल्या परिस्थितीशी करतो, आपण आपल्या माणसांशी तडजोड करतो, तेव्हा दोघांनाही फायदा व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर ती खरी तडजोड. म्हणून सुवर्ण मध्य काढता आला पाहिजे कधी. मग काही प्रॉब्लेम असू दे, कुठलीही परिस्थिती असू दे, त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सामंजस्य लागतं, एकमेकाचं समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यातनंच सुवर्ण मध्य निघतो, नाही तर सुवर्ण मध्य निघत नाही. मी जर म्हणेल माझंच खरं, तो म्हणेल माझंच खरं, त्याच्यातनं कधीच तडजोड होऊ शकत नाही. तडजोड होण्यासाठी आपलं थिंकिंग, आपलं ॲटिट्यूड, आपली वृत्ती अशी पाहिजे की मी चुकू शकतो, तो बरोबर असू शकतो. ही जर वृत्ती असेल तरच त्याच्यातनं तुम्हाला तडजोड करता येते आणि त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढता येतो. म्हणून तडजोड म्हणजे माघार नाही, लक्षात ठेवा. माघार नाही, कधी कधी माघार घ्यायला लागते, पण ती यशाची पहिली पायरी असते, लक्षात ठेवा. कधी कधी माघार घ्यायला पण लागते. शिवाजी महाराजांनी माघार घेतली, कितीतरी किल्ले परत दिले, माघार घेतली, पण ती पुढल्या यशाची ती तयारी होती, हे लक्षात ठेवा. आपण जेव्हा जंप मारतो, उंच उडी मारतो किंवा बॉलिंग करतो, फास्ट बॉलिंग, तेव्हा पहिल्यांदा मागे जातो तो आणि मग धावत येतो, तेव्हा त्याची बॉलिंग फास्ट होते किंवा चांगली बॉलिंग पडते, बरोबर ना? सगळीकडे असंच आहे, उंच उडी मारायची असेल तर पहिला मागे जातो तो आणि मग येऊन उडी मारतो. त्यामुळे माघार घेणं ही जर यशाची पायरी असेल तर नो प्रॉब्लेम, पण सुवर्ण मध्य काढणं आणि ह्यालाच हुशारी लागते, शहाणपण लागतं की कसं आपण त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढू शकतो. म्हणून तडजोड ही जी गोष्ट आहे ना, ही सोपी नाही, लक्षात ठेवा. ती तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लागते, नात्यामध्ये लागते, कंपनीमध्ये लागते, परिस्थितीप्रमाणे तडजोड करायला लागते, केवढ्या तरी गोष्टीला आपल्याला तडजोड करायला लागते. पण ती तडजोड करताना त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढता आला तर आपण खरे जिंकलो, लक्षात ठेवा. आता जिंकलो म्हटल्यानंतर मला मॅनेजमेंट, कारण मी MBA केलं आहे ना, थोडंसं माझ्या बोलण्यामध्ये MBA बाहेर येतं. आमच्याकडे मॅनेजमेंटमध्ये असं म्हणतात की कुठली सिच्युएशनमध्ये, कुठली परिस्थितीमध्ये दोन गोष्टी असतात. एक म्हणजे काय, विन लूज. विन लूज म्हणजे तो जिंकला मी हरलो, त्या परिस्थितीमध्ये तो जिंकला मी हरलो. लूज विन म्हणजे तो हरला मी जिंकलो. आणि तिसरी काय, लूज लूज म्हणजे दोघेही हरले, असं पण होतं कधी कधी. अशा परिस्थिती असतात की दोघेही हरतात त्याच्यामध्ये. आणि मग चौथी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे विन विन म्हणजे तो पण जिंकला मी पण जिंकलो. मॅनेजमेंटचे लोक इथपर्यंत थांबलेत, सद्गुरू त्याच्या पुढे गेलेत. सद्गुरू मॅनेजमेंटचे बाप, बरोबर ना? कारण बाकीच्याने बिझनेस मॅनेजमेंट शिकवलं फक्त. बिझनेस मॅनेजमेंट हा एक पार्ट झाला, पार्ट आयुष्यामध्ये. बिझनेस मॅनेजमेंट हा एक पार्ट झाला. सद्गुरूने आपल्याला लाईफ मॅनेजमेंट शिकवलं, लाईफ मॅनेजमेंट. त्याच्यामुळे बिझनेस पण आला, घरचं कुटुंब पण आलं, समाज पण आला, संस्था आली, देश आला, सगळं आलं त्याच्यामध्ये. याला लाईफ मॅनेजमेंट म्हणतात. जीवन जगायचं कसं हे सद्गुरू शिकवलं आपल्याला, लाईफ मॅनेजमेंट. म्हणून विन ऑल सद्गुरूंनी नवीन काढलं. काय, विन ऑल, सर्व जिंकले पाहिजे तर ते खरं. आता विन ऑल म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आमच्याकडे कंपनीमध्ये आपण कंपनी आणि सप्लायर या दोघांमध्ये ॲग्रीमेंट होतं. त्याच्यामध्ये तो जिंकतो नाही तर हा जिंकतो, डिपेंडिंग ऑन द सत्ता. याच्याकडे हा जर मोठा असेल तर त्याला प्राईस कमी करायला लावतो, एवढं बार्गेनिंग करतो की त्याची प्राईस कमी करायला लावतो. म्हणजे त्याला प्रॉफिट कमीत कमी कसा करता येईल हे तो बघतो. आणि आपण
जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवेल, आपली पैसा कसा वाचेल ते बघतो. समजलं? म्हणजे हा विन करतो, त्याला लूज करतो. हा जर सत्ताधीश असेल तर, म्हणजे मोठमोठे जे ग्रुप कंपनीज असतात ना, त्यांची सत्ता चालते सगळीकडे. पाया तर घे, नाही तर दुसरा आणतो. नाही 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 बा साहेब घ्या, मी पाया तर कमी करतो. असं करत करत तो बिचारा त्याला पिळून काढतो. बरं, तरीसुद्धा जिंकले दोघेजण समजा ॲक्शन, तर सोसायटी हरते, म्हणजे समाज हरतो, पर्यावरण हरतं. ते दोघे ठरवतात की ओके आपण हे असं करून दोघांनाही प्रॉफिट चांगला मिळेल, पण शेवटी हरतं कोण? तर पर्यावरण, म्हणजे समाज हरतो. कारण हे लोक काय करतात, समाजाचा विचार करत नाही. त्याच्यामध्ये मग मिक्सचर करायचं, काहीतरी सिमेंटमध्ये वाळू घालायची, वाळूमध्ये सिमेंट घालायचं, असले धंदे करायचे आणि समाजाला त्रास द्यायचा. म्हणून ब्रिज पडतात ना. इंग्रजांनी बांधलेले ब्रिज 100 वर्ष नाही पडत. बघा, इंग्रजांनी जे ब्रिज बांधले ते 100 वर्ष नाही पडले, आणि आता त्यांनी लेटर्स पाठवले आपल्या लोकांना. म्हणजे किती त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे बघा. त्यांनी आता आपल्या लोकांना लेटर्स पाठवलं की हे ब्रिज आहेत ना आम्ही बांधलेले, ह्याला 100 वर्ष झाली, आता आमची गॅरंटी संपली, आता तुम्ही बघा म्हणून. तरी आपण सावध नाही आहोत. तो पडल्याशिवाय आम्हाला मजाच नाही वाटत. पडला की आम्ही उठणार, तोपर्यंत उठणार नाही आम्ही. म्हणजे ते लोक तुम्हाला सावध करायला बघतात, आणि त्यांना 100 वर्ष त्यांची गॅरंटी होती आणि ब्रिज बांधले त्याची, आणि आपलं काय बांधता पडतात. अशी परिस्थिती आहे. का होतं? कारण समाज हरलेला आहे, सोसायटी हरते. कारण हे लोक काय करतात, चल, कारण तो लूज होतो ना, तो पण लूज व्हायला देत नाही स्वतःला. आता मी समजा एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं, 100 रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट मी त्याला 50 रुपयाला दिलं, तर तो काय आपलं लॉस करून घेणार नाही. तो काय म्हणतो, बघतो मी आता क्वालिटीमध्ये, 50 रुपयाला तुला पाहिजे ना, घे. मग तो त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सर करून त्याला देतो. त्यामुळे शेवटी हरतो कोण? समाज. आपल्यासारखे लोक हरतात, बरोबर ना. म्हणून सद्गुरूंनी विन ऑल शब्द वापरलेला, म्हणजे सर्वांना. प्रार्थनेमध्ये शब्द वापरला सर्वांना. सर्वांना म्हणजे सर्वजण जिंकले पाहिजे. पर्यावरण पण जिंकलं पाहिजे, समाज जिंकला पाहिजे, देश जिंकला पाहिजे, आणि कंपनी टिकली पाहिजे, एम्प्लॉईज टिकले पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. तर ते विन ऑल असं ते आहे. म्हणून विन ऑल ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणून आपण आहे ना सगळीकडे विन विन सिच्युएशन आणली पाहिजे. नात्यामध्ये सुद्धा दोघेही जिंकले पाहिजे. निंबाळकरांना बघितल्यानंतर निंबाळकरचं काय काय आठवतं मला त्यांनी सांगितलेलं. निंबाळकर साहेबांनी एक गोष्ट सांगितली होती, खूप सुंदर आहे ती, ऐकली तर तुम्हाला खरं वाटेल. अशा खूप आहेत, तुम्हाला तुमच्या घरातच घडलेल्या असतील. प्रत्येक घरामध्ये प्रॉपर्टीवरनं मारामाऱ्या होतातच. होत नाही असं मला फार क्वचित दिसतं. कारण काय, काही सोडायला तयार नसतात. भाऊ एकत्र वाढलेले असतात, एकमेकांना जपत असतात लहानपणी. लग्न झाल्यानंतर काय होतं कळत नाही, एकमेकांच्या उरावर बसतात. तर एक काहीतरी शेतीचं 2 भाग पाडले होते. एका शेतीचे 2 भाग पाडले, जागेची 2 भाग पाडले. आता 2 भाग म्हणजे इक्वल ना, कुठेही इथे तिथे होता कामा नये, ते बरोबर पाडले गेले. आता नशिबाने त्यांच्या एक झाड होतं, झाड, ते झाड बरोबर त्या लाईनीवर आलं. ते झाड बरोबर लाईनीवर आलं. तर ते कोणाचं झाड, ह्याच्यावरनं वाद. आणि तो वाद एवढा की कोर्टात गेला शेवटी. आता ते झाड ते काय, झाडाला येऊन ती फळं किती येणार, समजा धरून चला आंब्याचं झाड किती येणार फळ, दोघे अर्धे अर्धे वाटून घ्या ना. एक दिवस तू पाणी घाल, एक दिवस हा घाल. एवढं साधं सोल्युशन असताना त्याच्यावरनं मारामारी. आणि बाकीचे लोक मजा मारत असतात, कारण तडजोड झालेली बाकीच्या लोकांना आवडत नाही, त्यांना मजा बघायची असते ना. मग ते एकमेकांना चढवतात. ऐकून घेऊ नकोस, झाड झालं म्हणून काय झालं. पैशाचा प्रश्न इकडे येत नाही. इथे पैशाचं नाही, आपल्या काय म्हणतात त्याला, इब्रतीचा प्रश्न आहे. इज्जत, याची इज्जत म्हणजे याला कोण विचारत नाही आयुष्यामध्ये. याला भाव कोण बाहेरचा कुत्र विचारत नसतो. इज्जतीचा प्रश्न आहे बघ तुझ्या. तो पण पेटला. दोघे कोर्टामध्ये तुम्हाला माहिती आहे 20 वर्ष निकाल, कमीत कमी 20 वर्षांनी निकाल लागला. तोपर्यंत किती खर्च झाला माहीत नाही मला.
तोपर्यंत ते झाड सुकून पण गेलं होतं काय, कारण पाणी दोघेही घालणार नाही, हे माझं नाही म्हणून. आणि शेवटी कोर्टाने निकाल काय दिला, काय दिलं हो, ते झाड काढून काय काय, हां, झाड विकून टाका, झाड मुळापासून उचला, विकून टाका, आणि जे पैसे येतील ते दोघांनी वाटून घ्या. खरी घडलेली गोष्ट ना, निंबाळकरांनी खरी घडलेली गोष्ट सांगितली होती. म्हणजे आणि त्या दोघांनाही 1500 रुपये आले, हे सगळ्यात महत्त्वाचं. पण काय इज्जतीचा प्रश्न आहे बाबा, इज्जतीची किंमत खूप मोठी आहे. 1500 रुपये सांगायचं मतलब काय, आम्ही एकदा कोकणात गेलो होतो, मालवणला. तिथे एक आमच्या ओळखीचे आम्हाला न्यायला आले होते. ते काय बोलले माहिती आहे, इथपासून त्या डोंगरापर्यंत जमीन आमची आहे. मला काय बरं वाटलं, काय मोठी माणसं आहे ती, म्हटलं वा, छान 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 म्हणत होतो. नंतर तिने काय सांगितलं, नाही पण ती सगळी जमीन कोर्टामध्ये आहे, त्यामुळे ती कोणालाच मिळत नाही, म्हणजे अशीच पडलेली आहे, ती कोणाचीच नाही, आणि कोर्टामध्ये सगळं चाललं आहे. आणि तिने पुढे काय सांगितलं, तुम्हाला जर कोणाचा पत्ता पाहिजे असेल कोकणामध्ये, तो कोर्टातच मिळेल तुम्हाला सगळ्यांचे पत्ते, कारण सगळ्यांचे जमिनीचे व्यवहार कोर्टात गेलेले आहेत. म्हणून कोकणाचा कॅलिफोर्निया होत नाही ते याच्यासाठीच. अरे थोडं सोडून दे ना, जाऊन दे, भाऊच आहे ना, थोडं ॲडजस्ट करा ना. थोडा सुखसंवाद केला तर ॲडजस्टमेंट होऊ शकते. आमचे बोंद्रे साहेब इथे बसलेले आहेत, यांनी आयुष्यामध्ये कायम तडजोडचं वृत्त मागितलं. त्यांना पण घरामध्ये बंगला हे पाहिजे होते, जागा डिवाईड केली, दोघा भावांनी सामंजस्याने जागा डिवाईड करून टाकली. कुठेही हे नाही, मारामारी नाही, काय नाही. याला म्हणतात शहाणपण. पण हे ते जीवनविद्येमध्ये आहे म्हणून त्यांना शहाणपण मिळालं. आणि त्यांचा भाऊ पण जीवनविद्येमध्ये आहे, म्हणून दोघांनी सामंजस्याने आपली वाटणी केली आणि दोघांनी आज बंगले बांधले आहेत आणि दोघे एकमेकांना सांभाळत आहेत, नाती जपत. आज जर बोंद्रे बाहेर गेले असतील तर बोंद्रेचा भाऊ त्यांच्या घरीच सांभाळणार त्यांच्या नातवाला, आणि ते जर बाहेर गेले असतील तर ते घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी जेवण तयार करून हे देतात. आता ही जी नाती जपणं आहे ना, हे खूप मजा असते याच्यामध्ये. आपल्याला वाटतं काय ते पैशाचं महत्त्व कमी आहे, लक्षात ठेवा. महत्त्व नाही म्हणत नाही, पण एवढं भांडण्या इतकं पैशाचं महत्त्व नसतं, कोर्टात जाणं इतकं नाही. थोडंफार तुम्ही ॲडजस्ट करा, कोणातरी मध्ये घाला आणि काम करून मोकळे व्हा. थोडंसं इथे तिथे झालं ना. आमची गंमत सांगतो, सद्गुरूंची गंमत सांगतो. आमचं दादरला घर होतं, भाड्याचंच होतं, असं काय आमचं स्वतःचं घर नव्हतं, पण भाड्याचं घर होतं. आता दादर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जरा कॉस्ट बी चांगली होती. नंतर काय झालं, आम्ही दोघे भाऊ राहत होतो, म्हणजे माझे वडील आणि काका, सद्गुरू आणि त्याचे भाऊ तिथे राहत होतो. नंतर आम्ही बोरिवलीला जागा घेतली, आमचा बंगला बांधला आणि आम्ही सगळे बोरिवलीला गेलो. पण आमचं सामान तिकडेच पडलं होतं, कारण आम्हाला काय वाटायचं आम्ही कधी मुंबईला पाऊस पडला अडलं तर झोपता येईल जाऊन, म्हणून आम्ही तिथे ठेवलं होतं सामान. पण आमच्या नातेवाईकांमध्ये काय वाटलं की ही हक्क सगळे कॉट ठेवलेत, म्हणजे काय हक्क साबूत ठेवलं आहे. उद्या काय जर विकायची वेळ आली की मी आहेच भांडणाला तयार, असं त्यांच्या मनात. कारण ते जसे असतात तसाच विचार करतात ना लोक. तर एक दिवस काय झालं, मोठ्या भावाकडे, आणि ती दादरची किंमत चांगली येते ना, आणि जरी भाड्याची असली तरी ती पाकडी म्हटल्यानंतर पाकडीनी पूर्वीचं काम सांगतो तुम्हाला. तर सद्गुरू एकदा आपल्या मोठ्या भावाकडे गेले होते, गप्पा मारता मारता कसली ती प्रॉपर्टीच्या गोष्टी आल्या. तर सद्गुरू त्या आपल्या मोठ्या भावाला काय म्हणतात की आपल्या वडिलांनी काही प्रॉपर्टी ठेवली नाही ते फार बरं झालं, नाही तर 5 भाऊ आणि 4 बहिणी म्हणजे मारामारी सुरू झाल्या असत्या, बरोबर ना. प्रॉपर्टी खूप असली की ती मारामारी सुरू होतात. तर मोठा भाऊ काय म्हणतो, नाही पण आता मारामारी करायची वेळ आली आहे. सद्गुरूंना वाटलं कुठेतरी प्रॉपर्टी आली की काय, आपली सापडली की काय त्या वेळेला. म्हणून सद्गुरू म्हणलं कुठली प्रॉपर्टी, नाही ती दादरची जागा आता विकायची आहे ना.
सद्गुरूने डोक्याला हात लावला. सद्गुरूने त्याला काय सांगितलं, तुला जे काय पाहिजे ते तू कर, तुम्ही सगळे भाऊ जे काय पाहिजे ते वाटून घ्या, मला काही नको. आणि तू ज्या दिवशी सांगशील त्या दिवशी सगळी सामान तिकडून मी उठवीन आणि जागा रिकामी करून देईन तुला. तो असा बघायलाच लागला. सांगायचा मुद्दा काय की आता आम्हाला चांगला बंगला मिळालेला आहे, आम्ही सगळे आनंदात आहोत, कुठे त्याच्यामध्ये पटून राहणार आहे. सांगायचा मुद्दा काय की आपण थोडंसं समंजसपणा दाखवलं ना तर आपल्याला आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. कारण जे समंजस असतात ना त्यांना आयुष्य भरपूर मिळत असतं, कमी काही पडत नसतं. हे जे खुसखुस करणारे लोक आहेत ना त्यांचेच प्रॉब्लेम असतात. तेव्हा सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की सुवर्णमध्य आपल्याला काढता आलं पाहिजे. कुठल्याही बाबतीत सुवर्णमध्य काढता आलं पाहिजे. आजच मला एक बाई भेटायला आली, इथे बसली असणार ती बाई मला भेटायला आली आणि तिने मला एक गुड न्यूज दिली. मला बरं वाटलं जरा. ती काय बोलली, मागे मी ॲडव्हान्स कोर्सला आले होते तेव्हा तुमच्याशी मी बोलली होती. म्हटलं मला कुठे आता आठवतं काय बोलली ते, मी काय थोडं मिलन आहे, मिलनचं सगळं लक्षात असतं. तर मी म्हटलं काय बोललो तर ते सांगा ना मला. मग ती बोलले काय की माझ्या मुलींनी लव्ह मॅरेज केलं, तेव्हापासून आम्ही आमचे संबंध तोडले होते, आम्हाला ते पसंत नव्हतं, म्हणून आम्ही लग्नाला पण गेलो नाही. आणि काय काय सगळं म्हणजे तिने मला तेव्हा सांगितलं होतं भरपूर. मी तिला एकच सांगितलं, आत्ताच्या आत्ता तिच्याकडे जा आणि एकमेकांना मिठी मारा, हे सगळं सोडून द्या आता. तर तिने मला आज येऊन सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या मुलीकडे गेले, मुलगी एवढी खुश झाली, एकमेकांना मिठी मारून सगळे दोघेही रडत होते आणि आता आनंदी आनंद आहे घरात. इथेच बसलेली आहे कुठेच असणार. सांगायचा मुद्दा काय की थोडंसं शहाणपण हे आपण जीवनविद्येमध्ये आपल्याला वाटते लहान लहान गोष्टी, लहान नाही आहेत. या सगळीकडे सैराट पिक्चर बघितला ना संपूर्ण पिक्चर त्याच्यावर होता आणि शेवटी दोघेही मेले ना. मी बघितलं नाही पण मी ऐकलं, दोघेही मेले शेवटी. काय मिळवलं, कोणच काही मिळवत नसतं. जेव्हा भांडणं होतात ना त्याच्यामध्ये कोणालाच काही मिळत नसतं. आणि जेव्हा तुम्ही तडजोड करता तेव्हा सर्व फायदे तुम्हाला असतात, सर्व फायदे. एक लक्षात ठेवा. म्हणून आपण आहे ना तडजोड करायला शिकलं पाहिजे. कुटुंबामध्ये याची खूप गरज असते तडजोड करण्याची. आणि त्याच्यासाठी संवाद, सुखसंवाद केले पाहिजे, त्याचे होत नाही. संवाद केल्याशिवाय समजून घेता येत नाही, लक्षात ठेवायचं. संवाद केले तरच सामंजस्य म्हणजे काय, समजून घेणं. आणि समजून घेण्याशिवाय बोलायला लागतं. एकमेकाशी चांगलं बोलणं, त्याच्यातनंच तुम्हाला समज येते काय चाललं आहे काय नाही. एकमेकांना एकमेकांचे प्रॉब्लेम कळतात आणि त्याच्यातनंच प्रॉब्लेम सॉल्व होतात, लक्षात ठेवा. म्हणून मी नेहमी म्हणतो बोलण्यातनं प्रॉब्लेम निर्माण होतात आणि बोलण्यातूनच प्रॉब्लेम सॉल्व होतात. दोघांनाही बोलणंच लागतं शेवटी. फक्त काय बोलतो आणि कसा बोलतो यालाच महत्त्व आहे. काय बोलतो आणि कसा बोलतो. एकीकडे असं मी वाचलं होतं की 95% ऑफ द प्रॉब्लेम्स आर बिकॉज ऑफ टोन ऑफ युअर व्हॉइस. टोन, तुमचा जो टोन असतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वर नाही, टोन मी समजलं ना सगळ्यांना. बायकांचं टोन बायकांना माहिती आहे बरोबर काय असतं. तर आपला टोन कसा असतो ह्याच्यावर सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात किंवा सॉल्व होतात. आपण कसे बोलतो ह्याला खूप महत्त्व आहे. आपला टोन काय आहे, आपला टोन रागाचा असेल तर प्रॉब्लेम सुरू, टोन प्रेमाचा असेल प्रॉब्लेम सुरू नाही, मग तो समजून घेतो. म्हणून प्रेमाचा टोन असणं खूप गरजेचं आहे. म्हणून एकीकडे असं म्हटलं आहे, म्हणजे काही काही वाक्य आहेत ना आपल्या डोक्यात बसतात. एकीकडे काय म्हटलं आहे की जो भांडल्यानंतर जो क्षमा मागतो तो नेहमी चुकीचा असतो असं नाही. काय मी सांगितलं, भांडल्यानंतर जो क्षमा मागतो पहिली जाऊन किंवा सॉरी म्हणतो ते तो चूक असतो म्हणून नाही, त्याला नाती जपायची असतात म्हणून तो करतो. आणि नाती जपणं म्हणजे जीवन जगण्याची कला आहे, लक्षात ठेवायचं. जीवन जर चांगलं जगायचं असेल
तर नाती जपली पाहिजे. नुसतं नाती म्हणजे घरची नाती नाही, ऑफिसमधली पण, संस्थेमधली पण. मगाशीच मला कोणतरी म्हणत होतं, 2 बायका एकत्र आले की प्रॉब्लेम आहेच. म्हणजे त्यांनी ते हे केलं आहे, म्हणजे काय सांग, दगडावरची, काळ्या दगडावरची रेष. आणि खरंच बघतो मी ना, 2 बायका कितीही चांगल्या असल्या, 2 इंडिव्हिज्युअली चांगल्या असतात, एकत्र आलं की सुरू. असं का होतं हे फक्त ब्रह्मदेवाला माहीत असणार मला वाटतं, आणि सद्गुरूंना माहीत होतं, कारण सामंजस्य नाही. म्हणून सामंजस्य हा जो विषय मी काल घेतला होता, त्याच्यामध्ये तडजोड हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि ॲडजस्टमेंट. आता ही तडजोड कुठे नसते? निसर्गामध्ये तडजोड असते, शरीरामध्ये तडजोड असते, सगळीकडे तडजोडच असते. नाही तर तुम्ही जिवंतच राहणार नाही. निसर्गामध्ये तडजोड किती असते बघा. आम्ही घाटेकरला कोर्स घ्यायचो, तिकडे एक झाड होतं, एक झाड, ते असं आलं होतं, असं गेलं आणि असं गेलं. आम्हाला पहिल्यांदा प्रश्न पडला, म्हणजे मला नाही पडला, लोकांना पडला, की वरती काहीच नसताना ते असं का गेलं. मग त्यांनी सांगितलं तिथे काहीतरी वायर होती मोठी, त्यामुळे त्याला जायला जागा नव्हती वरती. म्हणून त्यांनी काय केलं, जाऊन भिडला नाही त्याला, त्यांनी आपला मार्ग बदलला आणि तो वरती गेला. नाही तर काही काही लोक मूर्ख असतात. आमच्याकडे एक होता नात्यामध्ये, म्हणजे डायरेक्ट नातं नाही, डायरेक्ट नातं नाही म्हटलं तर बरं. तर तो आहे ना थोडासा चक्रम होता. तो काय करत होता, एकदा सायकलमधून चालला होता, समोरून एक म्हैस येत होती, हा जाऊन त्याच्यावर आपटला, पडला खाली. सगळ्या लोकांनी विचारलं, तू बघितलं नाही का म्हैसीला? शी इज ऑन द रॉंग साईड. म्हणजे मी लेफ्टनी चाललोय, ती मध्ये कुठून आली इथून? असे असतात एक एक. तेव्हा सांगायचा मुद्दा काय, की हे जे विन ऑल, मी सांगतो ना, विन ऑल म्हणजे सद्गुरूंनी सर्वांना म्हटलंय, सर्वांचं भलं होण्यामध्येच आपलं भलं आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही आहे ना, कोण केव्हा, सद्गुरूंनी अमृतदुषात लिहिलेलं आहे, कोण केव्हा कुठे कसा कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. सद्गुरूंनी ते सिंह बिंहाची उदाहरणं दिली आहेत, उंदीर सिंह बिंह, ते जाऊन ते उंदीर सिंह. पण आपल्याकडे जे उंदीर आहेत ना, याच्यातला कुठलाही उंदीर आपल्याला उपयोगी पडू शकतो, हे लक्षात ठेवायचं. कारण स्वतःला सिंह म्हणायचं, बाकीच्याला उंदीर म्हणायचं. तेव्हा तो उंदीर आपल्याला कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही, लक्षात ठेवायचं. आणि कधी कोण भारी पडेल ते पण सांगता येत नाही, हो की नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं की ॲडजस्टमेंट. आता कुठे ॲडजस्टमेंट नाही तुमच्या आतमध्ये, पण शरीरामध्ये किती ॲडजस्टमेंट आहे. जर शरीराने ठरवलं असतं की क्षमा करायची नाही तुम्हाला, तर काय झालं असतं. पण बिचारं ते शरीर कुठे फाटलं, परत जुळून देतं, काय बोलतो, क्षमा करतो. आता तुमचं वाढत जातं ती गोष्ट वेगळी, पण तरी हाड मोडलं तरी ते जळून दिलं तरी जुळलं जातं. म्हणजे शरीर तुम्हाला क्षमा करतच असतं सतत. पण तुम्ही जेवढं क्षमा करता तेवढं तुमची काय म्हणतात त्याला वाढत जाते तुमची. मग एक दिवस असा येतो, तरीसुद्धा तो तुम्हाला कॉल देतो. हां, कॉल देत नाही असं नाही, कॉल देतो, आपण ऐकत नाही ती गोष्ट वेगळी. हात दाखवला, आपण ऐकत नाही ती गोष्ट वेगळी. मला पण तसंच म्हणतात सगळेजण, तुम्हाला म्हणत नाही मी, कारण असं केलं की एक माझ्याकडे पण आलं. आपण आहे ना, आपल्याला खरं आतून कॉल येत असतो, सगळेच कॉल येत असतात. पण ते कॉल आपण बघत नाही. आपल्याला दुखायला लागलं तर आपण म्हणतो नाही काय नाही काय असं असं करतो आणि आपण कामाला लागतो, कारण काम महत्त्वाचं आहे ना तेव्हा. पण आजारी पडल्यानंतर ते काम बाजूला तर मग चालतं लागतं ICUमध्ये डायरेक्ट, हो की नाही. त्यामुळे आपलं शरीरसुद्धा आपल्याला सतत सांगत असतं. ताप येणं म्हणजे काय हो, ताप येणं म्हणजे हा तुम्हाला कॉल असतो, काहीतरी प्रॉब्लेम झाला आतमध्ये. म्हणून प्रत्येक शरीरामधला जो भाग आहे ना,
हा तुम्हाला पहिलं सांगतो, एकदा दोनदा तीनदा सांगतो आणि शेवटी मग तो तुम्हाला सोडून देतो की हे उपयोगी नाहीत म्हणून, जा आता ICUमध्ये. आणि मग ICUमध्ये गेल्यानंतर ICU असं म्हणायला लागतं. मग कळलं ना, सगळ्यांना म्हणायला लागतं ICU म्हणजे गेला वरती. सांगायचं म्हटलं काय, ICU त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे. आमचे निंबाळकर काय काय नवीन नवीन सांगत असतात. बार कशाला म्हणतात माहिती आहे? दारूचा बार असतो ना, त्याला बार नाव का दिलं माहिती आहे? निंबाळकरांना माहिती आहे, जात नाही ते. पण निंबाळकरांनी सांगितलं जे बार जातात त्यांच्यासाठी त्याला बार नाव दिलेलं आहे. कारण बार द्यायला लागतं ना, रोज उठलं की चालला. तसं ICU नाव छान दिलेलं आहे, ICU. तर सांगायचा मतलब काय की हे जी ॲडजस्टमेंट आहे ना निसर्गामध्ये असते. निसर्गामध्ये ॲडजस्टमेंट एवढी असते, हे भूकंप होतो म्हणजे काय, तो पण खरा ॲडजस्टमेंटच असतो. कारण तुम्ही इतकं त्याच्यावर त्रास दिलेला असतो पृथ्वीला, इतकं तुम्ही त्याच्यावर अत्याचार पृथ्वीवर करता की शेवटी पृथ्वी दुबंगते, पण परत ॲडजस्ट होते. त्याच्यामुळे तुम्ही काढले जातं ती गोष्ट वेगळी, पण ती आपल्याला ॲडजस्ट करून घेते. तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहेत ना एवढे रोग आहेत ना, ते सगळे रोगाला पहिल्यांदा एकमेकांना ॲडजस्ट करत असतात, सांभाळून घेत असतात एकमेकांना. पण शेवटी त्यांना पण काहीतरी लिमिट आहे, लक्षात ठेवायचं. त्या लिमिटच्या बाहेर गेलं की मग अटॅक तुमच्यावर, एक लक्षात ठेवायचं. म्हणून एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती आहे ना खूप महत्त्वाची आहे. आमच्याकडे एक नावच घेत नाही मी, आमच्याकडे एक मुलगा आहे, त्याला 94% मार्क मिळाले, हुशार एकदम. आणि त्याच्या वर्गामध्ये अजून एक मुलगा आहे, म्हणजे तो खरा दुसऱ्या शाळेतनं आलेला आहे, आता ते कॉलेजमध्ये एकत्र आले, पण त्याला 99% मिळाले होते. जो दुसरा मुलगा आहे तो. आणि दोघे आता एका कॉलेजमध्ये आले, दोघांची मैत्री झाली. आता हा 94 आणि हा 99, म्हणजे काय जास्त फरक नाही, हुशारीमध्ये फरक नाही, मार्कामध्ये फरक पडला असेल. मग आपण काय करतो जनरली, एकमेकांना मदत करत नाही, बरोबर की नाही? कारण तो 94% मला मारेल ना पुढल्या वेळेला, म्हणून आपण त्याला नोट्स देत नाही, पुस्तकं देत नाही, हे जनरल सगळेजण करतात. तो मुलगा मात्र आपल्या आता ह्या मुलाला 94% असलं तरी तो त्याला पूर्ण मदत करतो सगळ्या बाबतीत. एकदा तर काय झालं, तो CAच्या एंट्रन्स एक्झामिनेशनला बसले, दोघेजण बसले होते, आणि त्यांनी पहिलं रजिस्ट्रेशन केल्यामुळे त्याला ते पुस्तक मिळालं होतं कुठलं तरी, आणि त्या पुस्तकाची वजन 2 किलो होतं. एवढं सोपं नाही, मी सांगतो का ते. आणि ह्याला ते मिळालं नव्हतं, आणि परीक्षा जवळ आली, त्याला पुस्तक नव्हतं मिळालं. त्यांनी काय करावं, 99%च्या मुलांनी, त्यांनी ते पुस्तक डोंबिवलीला राहायचा तो डोंबिवलीवरनं विरारला येऊन त्यांनी ते पुस्तक त्याच्या हातात दिलं आणि सांगितलं तू वाच, मी वाचून झालं आहे माझं, मी बाकीचं वाचतो, तोपर्यंत तू हे वाच. कोण करेल असं? अशी हा जो मुलगा आहे ना टॉपला जाणार, एक लक्षात ठेवायचं, टॉपला जाणार तो. कारण काय कुठल्याही आयुष्यामध्ये हे विन लूज असतं ना, विन लूज. कारण लहानपणापासून आहे ना आपल्याला कॉम्पिटिशनची सवय केलेली आहे, पहिला आला पाहिजे सगळीकडे. त्यामुळे काय होतं माहिती आहे, आपल्याला वाटतं मीच पहिला आलो पाहिजे, बाकीचे गेले खड्ड्यात, असं असतं आपलं. पण त्यांनी तसं कधीच केलं नाही. त्यांनी प्रत्येकाला तो मदत करतो, आणि 94%वाल्याला मदत करतो म्हणजे तुम्ही विचार करा. एकदा अशी परिस्थिती आली की त्यांच्या कॉलेजनी कुठल्या तरी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ते असतात ना जनरल नॉलेजची परीक्षा, तर त्याच्यामध्ये हा एका ग्रुपमध्ये होता, तो दुसऱ्या ग्रुपमध्ये होता. तर हा जो 99%वाला हरला, म्हणजे कुठल्या तरी सेकंड राऊंड थर्ड राऊंडला जो हरला. आता दुसरा असता तर घरी बसला असता कंटाळून, आबं प्रवचनाला आलाय. सांगायचा मतलब काय, तो आता हरलो म्हटल्यानंतर आपण काय होतो, जाऊन दे आता काय करायचं आहे. पण तो दुसरा 94%वाला पुढल्या राऊंडला गेला होता. यांनी काय करावं, ह्याच्या ज्या नोट्स होत्या सगळ्या त्या काढून ह्याला आणून दिल्या, तुला उपयोगी पडतील तर बघ. काय कमाल आहे ना. याला विन ऑल म्हणतात, विन ऑल म्हणजे तो पण मोठा होऊ दे. आता जेव्हा जो मुलगा दुसऱ्याला मोठा करायचा प्रयत्न करतो, स्वतःच मोठा होतो, लक्षात ठेवायचं.
आणि जरा आयुष्यामध्ये एखादा टक्का कमी मिळाला, धरून चाला, एखाद्या परीक्षेमध्ये त्याला जास्त 1% मिळाला तरीसुद्धा आयुष्याच्यामध्ये तो टक्का त्याला मिळणारच, नक्की. पटतंय ना? आपण फक्त असं जवळजवळचं बघतो. आता ह्या परीक्षेमध्ये त्याला 99, मला 98. आयुष्यामध्ये ते 99-98ला काय महत्त्व नसतं, लक्षात ठेवा. म्हणजे अभ्यास करायचा नाही असं नाही, अभ्यास करायचाच, पण मार्कावर मग सगळं नसतं. शेवटी मार्क कुठे उपयोगी पडतात? एंट्रीला. त्याच्यानंतर तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा स्वभाव, तुमचं सामंजस्य, हाऊ टू हँडल द टीम, लिडरशिप क्वालिटी, या सगळ्या उपयोगी पडत असतं आयुष्यामध्ये. नाही तर तुम्ही वरती जात नाही. आम्ही असे किती लोक बघितले की शाळेमध्ये पहिले यायचे पण जीवनामध्ये कधीच पुढे नाही आले, जीवनामध्ये दुसरीच मुलं पुढे आली. याचा अर्थ अभ्यास करायला नॉलेज लागतंच, नॉलेज लागतंच, कारण ज्ञानाशिवाय तुम्ही वरती जाऊ शकत नाही. पण ज्ञान म्हणजे मार्क्स नाही, लक्षात ठेवायचं. मार्क्स लागतात कशासाठी? ॲडमिशन घेण्यासाठी, पहिल्यांदा इंटरव्ह्यू बोलवण्यासाठी. पण त्याच्यानंतर मार्क्सचा उपयोग नाही, त्याच्यानंतर उपयोग लागतं तुमचं व्यक्तिमत्व, म्हणजे तुमचा स्वभाव. सगळं व्यक्तिमत्व म्हणजे सगळं आलं. लोकांना सांभाळून घेणं हे सगळ्यात मोठं काम असतं, लक्षात ठेवा. सगळ्यात मोठं काम काय असतं? लोकांना सांभाळून घ्यायला. आता मी फॅक्टरीमध्ये काम करायचो, माझ्या हाताकडे 50 वर्कर्स होते, 50 वर्कर्स, सुपरवायझर सगळे होते असे. माझं काम टेक्निकल कमी होतं, एकदम टेक्निकल खूप कमी असतं ऑफिसमध्ये गेल्यानंतर, कारण तुम्ही जसं वरती जाता तसं टेक्निकल कमी होत जातं. आणि लोकांना सांभाळणं हेच काम असतं, लोकांना मोटिवेट करणं, लोकांना कामाला हे करणं, उद्युक्त करणं, त्यांच्याकडनं काम काढून घेणं, हे सगळं लिडरशिप क्वालिटी लागतात. आणि हे लिडरशिप क्वालिटीने माणूस वरती जातो, बाकी कोण जात नाहीत. आपल्याला वाटतं की फक्त मार्क्स मिळाले की वरती, मार्क्स पाहिजेच, पण तुमचं व्यक्तिमत्व विकास हा पण तेवढाच गरजेचा आहे. म्हणून अभ्यास चांगला करा आणि जीवनविद्येचं पण ज्ञान त्याच्याबरोबर घ्या, दोन्ही पाहिजे, नाही तर मोठे नाही होणार, हे नक्की. तर त्या मुलाचं मला एवढं कौतुक वाटलं की आपण हरलो तरी जो पुढे गेला त्याला मदत करणं, आणि तो तरी जिंकू दे कॉलेजमधला. काय मोठं थिंकिंग आहे त्याचं, व्यापक थिंकिंग आहे, तो जीवनविद्येमध्ये नाही आहे. मला कधी काय काय लोक म्हणतात की जीवनविद्येमध्ये असून सुद्धा असा कसा, आणि तो जीवनविद्येत नसून सुद्धा असा कसा. जीवनविद्यामध्ये असणं आणि नसणं याला काही फरक नाही आहे. जीवनविद्या कोण जगतो याला महत्त्व आहे. जीवनविद्या कोण जगतं याला महत्त्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून जीवनविद्या ही जगायची असते. म्हणून लिडरशिप क्वालिटीज तुला पाहिजे असतील ना, लिडरशिप, मग लोकांना सांभाळायला शिका. लोकांना कुठे येईल, नाही तर तुम्ही लिडर होऊ शकत नाही आयुष्यामध्ये. म्हणून कुठलाही माणूस लिडर होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे काही लोक टेक्निकली खूप साऊंड असतात, पण 10 लोकांना काम करून घेता येत नाही, त्यांच्या काम नाही करून घेता येत. आमच्याकडे एक गंमत म्हणून सांगतो, वेळ आहे ना. आमच्याकडे माझ्याकडे IIT माझ्या नंतर एक मुलगा होता, म्हणजे मी होतो त्याच्यानंतर एक मुलगा माझ्या ओळखीचा होता, सिंधी होता, सिंधी, तो हुशार होता तो. तर मला पहिली जी नोकरी मिळाली तेव्हा मी मार्केटिंगला अप्लाय केला होता. मला वाटलं मी मार्केटिंगला चांगला बोलतो मला वाटलं मी मार्केटिंग चांगलं करीन असं मला वाटलं, म्हणून मी मार्केटिंगला अप्लाय केला. तर मला इंटरव्ह्यू पास होऊन मी शेवटी MD लेवलला गेलो, मॅनेजिंग डायरेक्टर लेवलनी मला बोलवलं. आणि त्यांनी मला काय सांगितलं, तू एवढं IIT शिकलेला आहेस, एवढा टेक्निकली साऊंड आहे, मार्केटिंगमध्ये जाऊन तू काय करणार. मार्केटिंगमध्ये तुझं नॉलेज 10% पण लागणार नाही, कारण मार्केटिंगमध्ये तुला लोकांना कन्व्हिन्स करणं हेच लागतं ना. तुला 10% पण नॉलेज तू जे शिकला IIT ते तुला लागणार नाही इकडे, तेव्हा तू फॅक्टरीमध्ये ये आमच्या. तर मी पण तेव्हा एकदम हे होतं, मला कुठे करायचं, नोकरी मिळाली की चल म्हटलं फॅक्टरीत जाऊया. फॅक्टरीत गेलो मी आणि मला क्वालिटी कंट्रोलला घेतलं त्यांनी. दुसऱ्या वर्षी हा सिंधी माझा जो मित्र होता, म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान, त्याला पण इंटरव्ह्यूला बोलवलं होतं तिकडेच, मी जिथे होतो तिथे. आणि त्यालासुद्धा MDने असंच सांगितलं
मार्केटिंगला त्यांनी अप्लाय केला होता आणि एम डीने त्याला काय सांगितलं की तू एवढं IIT शिकलेला आहे, टेक्निकल नॉलेज तुझ्याकडे एवढं आहे, तू फॅक्टरीला जा, मार्केटिंगमध्ये 10% पण नॉलेज तू वापरणार नाही. तो सिंधी, तो हुशार, त्यांनी काय उत्तर दिलं त्या एम डीला, तुम्ही जर मला 10% मी मार्केटिंगमध्ये वापरणार असं जर गॅरंटी देत असाल तर मी मार्केटिंगमध्येच जातो. तर एम डी बोलला का, कारण मी फॅक्टरीमध्ये 10% सुद्धा वापरणार नाही, मला माहिती आहे. कारण फॅक्टरीमध्ये 10% पण लागत नसतं, फॅक्टरीमध्ये माणसं हँडल करणं हेच लागतं. आणि तुम्हाला नॉलेज कशासाठी लागतं, डिसिजन मेकिंगसाठी फक्त. बाकी तुम्ही काय करत असता, तुम्ही हाताने काहीच करत नसता, तुम्ही फक्त माणसं सांभाळत असता आणि काय करत नसतं. बाकी माणसं एक्सपर्ट असतात, त्या मशीनमध्ये जाऊन आम्हाला जे काय माहीत नाही ते त्याला माहीत असतं, त्यामुळे त्याला कसं ते मशीन बंद पाडायचं ते पण त्याला माहीत असतं. म्हणजे तुम्हाला जर दाखवायचं असेल इंगा, तो ते मशीन बंद पडून ठेवतो, म्हणजे जा वाट लावू, वरतून मग आपल्याला फायरिंग ना, काय मशीन कसं काय बंद पडलं, ह्याला माहीत असतं काय चूक आहे त्याच्यामध्ये, पण तो मुद्दाम दाखवत नाही. असं सगळं चालतं, याला पॉलिटिक्स म्हणतात. म्हणून एखाद्या मॅनेजरला खाली पाडायचं काम तो वर्कर पण करू शकतो. आणि याच्या विरुद्ध मी ज्या कंपनीत होतो, मी ह्याच कंपनीत, तर मला माझा वर्कर काय सांगायचा, तुमचं शब्द खाली पडू देणार नाही आम्ही. कारण आमच्याकडे काय असायचं, ते इन्स्ट्रुमेंट्स लागायचे, इन्स्ट्रुमेंट्स डायल म्हणा, काय काय गेजेस लागायचे, कारण चेक करायला लागतात ना. तर ती सप्लाय करण्याचं काम आमचं होतं, म्हणजे क्वालिटी कंट्रोलचं. आता ते मी इन्स्ट्रुमेंट दिलं नाही तर प्रोडक्शन बंद झालं, वरपर्यंत पोचलं की आमची प्रोडक्शन बंद म्हटलं की संपलं, एम डीपर्यंत पोचणार. आज प्रोडक्शन कमी का झालं, तर गेज नाही मिळालं म्हणून. गेज कोणी दिलं नाही, मी दिलं नाही, झालं, माझी घेतली. खालच्या लेवलला कोणी विचारत नाही, मलाच पकडणार. तो तेव्हा मला काय, तो हुशार होता, खूप हुशार होता, एवढा हुशार ना, त्याला कुठलंही डायल गेज सगळं त्याला रिपेअरिंग करता येत होतं, एवढा एक्सपर्ट होता तो. पण तरीसुद्धा थोडासा प्रॉब्लेमॅटिक होता, म्हणजे बाकीच्यांसाठी खूप प्रॉब्लेमॅटिक होता. मला पण तो खरा म्हणजे प्रॉब्लेमॅटिकच होता थोडा तो, पण हुशार खूप. तो मला कधी कधी सांगायचा, मी त्याला म्हणायचं अरे बा तो हे कर ते कर, तेव्हा तो मला म्हणायचा पैसा आहे एक लक्षात ठेवायचं, मी जरी काम काही नाही केलं, थोडं कमी केलं, तरी मशीन बंद पडणार नाही याची गॅरंटी मी देणार. तुम्हाला खाली पाडू देणार नाही, वरती तुम्हाला खाली पाडू देणार नाही याची गॅरंटी मी देतो. आणि तो खरं करायचं. मला त्याने एकदाही असं झालं नाही की गेजमुळे मशीन बंद पडलं, कारण तो काही करायचा आणि करून द्यायचाच. आणि मग भाव कोणाला मिळतो, लीडरला मिळतो. लक्षात ठेवा की लीडरनी कसं काम केलं आहे असं असतं, लक्षात ठेवा. किंवा बाहेरून माल यायचा, तो माल इन्स्पेक्ट करून आतमध्ये द्यायला लागायचा, कळलं. त्याच्याशिवाय मशीन सुरू होत नाही मटेरियल आल्याशिवाय, कारण सगळीकडे क्वालिटी कंट्रोल लागतंच ना. आत येणारा माल जाणारा माल सगळीकडे आम्ही लागतोच. मग सगळीकडे ना ह्या लोकांनी जर आपल्याला अडवलं तर आपण मेलो ना. म्हणून आपली लिडरशिप, आपल्याला जे वरती आपण जातो ना, सक्सेस मिळतो ना, तो आपल्या खालच्या लेवलच्या लोकांवर असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि ते जर त्यांना जर तुम्ही सांभाळलं, आणि सांभाळणं म्हणजे नुसतं बाबापुता नाही, सगळं पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे त्याला तुमच्याबद्दल प्रेम पण वाटलं पाहिजे, आदर पण वाटला पाहिजे आणि भीती पण वाटली पाहिजे. हे सगळं वाटलं पाहिजे त्याला, तरच तुम्ही सक्सेसफुल. नाही तर तुम्हाला गुंडाळून टाकणार, हे लक्षात ठेवा, गुंडाळून टाकणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून आज बघा ना हे उत्सव, तुम्ही जर इथे एक दिवस राहून बघाल सगळं काय काय चाललं आहे. आपण काय करतो, प्रवचन ऐकतो निघून जातो घरी, पण म्हणून आम्ही एक कमिटीला इथे हजर करतो. काय हजर करतो, का तुमच्या लक्षात पण येणार नाही की स्वच्छता लागते, तुमच्या लक्षात पण येणार नाही अकाउंटची टीम तिथे काम करते, रात्रंदिवस काम करते. तुमच्या लक्षात पण येणार नाही की पार्किंगची माणसं तिकडे उभी असतात, कुठे चौक फाट्याला. तो चौक फाटा एवढा आहे की तिकडचं अ की ब ऐकू येत नाही त्याला बिचाऱ्याला, अ की ब ऐकू येत नाही, पण तिथे राहून तो सगळ्यांना डायरेक्शन दाखवत असतो, बाहेर व्हेकल्स अरेंज करत असतो.
तुम्ही संध्याकाळी गेल्यानंतर व्हेइकल सहज बाहेर पडण्याचं काम ते करत असतात, तुमच्या लक्षात पण येत नाही. तुम्हाला जरा गैरसोय झाली की तुम्ही बोंबाबोंब करता, पण तुम्हाला सोयी देण्यासाठी इथे 200 ते 250 लोक काम करत आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि सगळं चांगलं झालं की काय म्हणतात, दादाच्या नेतृत्वाखाली झालं. दादा आराम असतो इकडे, करतात सगळे 250 माणसं, पण दादाचं एकच काम असतं, सगळ्यांना सांभाळणं, सगळ्यांना उत्तेजन देणं, सगळ्यांचं कौतुक करणं, सगळ्यातले गुण ओळखणं, दोष बाजूला ठेवणं. कारण गुण आणि दोष सगळ्यामध्ये असतात. दाखवून द्या एक माणूस की त्यांच्याकडे गुण दोष नाही, दोन्ही आहेत. दोष भरपूर असतात, पण ते दोष जरा बाजूला ठेवायचे आणि त्याचं गुणाचं कौतुक करत त्याला त्याच्याकडनं आपली सेवा इकडची करून घ्यायची. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपल्याला माणसं सांभाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ही सांभाळली तर आपण सक्सेस कुठेही आयुष्यामध्ये. मी जिथे जिथे काम केलं, मी 3 की 4 कंपन्यात काम केलं, प्रत्येक कंपनीमध्ये मला सन्मानाने मी जायचो ना, सोडून जाताना मला सन्मानाने पाठवलं. प्रत्येकाने निरनिराळे शब्द वापरले माझ्यासाठी. पहिल्या यांनी CEOनी शब्द वापरले, यू आर अ जेम ऑफ अ पर्सन. बघा, यू आर अ जेम ऑफ अ पर्सन अँड वी विल मिस यू, एकाने म्हटलं. सगळीकडे मला असाच मान मिळत गेला, कारण का मी माणसं सांभाळत गेलो. आणि माणसं सांभाळताना जेव्हा द्यायची तेव्हा देत पण गेलो. असं नाही की एकदम शामळूपणा पण चालत नाही. कधी कधी तुम्हाला त्याचे दोष पण सांगायला लागतात, कधी कधी तुम्हाला त्याला थोडंसं. पण सद्गुरूंनी सांगितलं आहे, प्रायव्हेटमध्ये करा काय करायचं ते, पब्लिकमध्ये करू नका. तसं जर केलं ना तर आपण मोठ्या प्रमाणावर कार्य करू शकतो. आणि सद्गुरूंचं जी इच्छा आहे, सद्गुरूंनी तुमच्याकडे गुरुदक्षिणे काय मागितली आहे, हे कार्य जगात घेऊन जा, हे तुमच्याकडे गुरुदक्षिणे मागितले. आणि त्याच्यासाठी तुम्ही इथे येता ना गुरुदक्षिणे देण्यासाठी, नुसतं इथे येऊन प्रवचन ऐकण्यासाठी नाही. तुमचं काम काय आहे, गुरुदक्षिणा देणं. आणि गुरुदक्षिणा देणं म्हणजे कार्यामध्ये भाग घेणं, कार्य मोठ्या पद्धतीने करणं. तुम्ही करतात, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, पण आणि चांगलं करता येईल. एकमेकांना सांभाळून घेतलं आणि चांगलं करता येईल. म्हणून ह्या लहान लहान गोष्टी वाटतात, पण लहान नाही आहेत. हे ज्याला जमतं तोच महान होऊ शकतो, ज्याला लहान गोष्टी जमतात तोच महान होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आजचा तडजोड हा विषय मी घेतला आहे. खरा तो विषय खूप मोठा आहे, कुटुंबामध्ये तडजोड कशी करायची, अशी खूप गोष्टी मला बोलता येतात. पण शेवटी कुठेतरी थांबायला पाहिजे आपल्याला. पण तडजोडची मी जी व्याख्या केली ती सांगतो आणि थांबतो, ती लोकांना खूप आवडते म्हणून सांगतो. घरामध्ये आपल्या नवरा आणि बायकोने जर चांगल्या रीतीने राहायचं असेल तर कसं वाटलं पाहिजे, कधी तुझं खरं कधी माझं खरं, नेहमीच माझं खरं म्हणशील तर तुझं नाही खरं. म्हणजे कधीतरी आपण तिचं खरं म्हटलं पाहिजे, म्हणजे तिच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे, कधीतरी आपल्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे. असं जर करत राहिलं तर संसार पण सुखाचा होतो, बरोबर. कौटुंबिक सौख्य म्हणतात ते असंच आहे, कधी तुझं खरं कधी माझं खरं. असं केलं तर एकमेकांना सांभाळत लग्नाची 25वा वाढदिवस येतो, 50वा पण आला, ते लग्नाचे 25वे वाढदिवस आता नवीन पिढीला जरा नवल वाटते. नवीन पिढीला 1 वर्ष झालं तरी सुद्धा वाटतं खूप चांगलं केलं. आता काही मुलीचं आहे ना, नावं पण बदलत नाहीत, माहिती आहे ना, नाव जुनंच ठेवतात. कारण काय झालं तर लगेच मागे फिरायला सोपं, लॉंग टर्म कमिटमेंटच नाही. म्हणजे नाव पण बदलायचं नाही, अकाउंट पण सेपरेट ठेवून द्यायचा. उद्या काय झालं, चालली घरी मी, असं उपयोग नाही. एकमेकांना सांभाळणं. म्हणून मिलन नेहमी म्हणायची की भाळणं आणि सांभाळणं याच्यावर फरक आहे. भाळणं 1 दिवसाचं असतं, मुलगी दिसली भाळला, अरे काय, भाळणं 1 दिवसाचं असतं, सांभाळणं आयुष्यभराचं असतं. त्याचं आयुष्यभर सांभाळायचं असेल तर एकमेकांचं मन सांभाळायला लागतं. तेव्हा आपण एवढंच घेऊन जाऊ आज की तडजोड वृत्ती ठेवा, थोडंसं ॲडजस्टमेंट करायला शिका. काही मोठं तुमचं नुकसान होणार नाही, मी लिहून देतो.
एखादी 1 फूट जागा गेली भावाला जाऊ दे, पण ती गेल्यामुळे तुम्हाला जे आनंद मिळेल ना, आणि तुम्ही म्हणून बघा की भावाला म्हणून बघा ही तू घे रे काय प्रॉब्लेम नाही मला, मग तो म्हणणार नाही नको नको आपण दोघे ॲडजस्ट करूया म्हणणार, तो पण येणार पुढे, तो म्हणणार नाही नाही ते असं म्हणणार नाही. कारण शेवटी माणूस आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाकडे माणुसकी असतेच, पण त्या माणुसकीला फुंकर घालायला लागते. माणुसकीला फुंकर घातली की सगळे माणुसकी जागृत होत असते. आपण काय करतो, अंगार घालतो. म्हणून आपण आता मस्तपैकी जीवन जगण्याची कला शिकतोय, त्याचा उपयोग करूया आणि आयुष्य आपण सुखी समाधानी आणि सद्गुरूंना जे अपेक्षित आहे, निरपेक्ष सद्गुरूंना जे अपेक्षित आहे ते आपण करून दाखवूया. आणि एवढं बोलून मी माझं दोन सांगतो. हां, इथे ग्रंथ आणलेले आहेत. आता या ग्रंथांची आपण काही सेट केलेले आहेत. त्याच्या माईंच्या अक्षरामध्ये आशीर्वाद आणि सही आहे. तर माईंची सही तुम्हाला घरी ठेवायची असेल तर घरी जरी पुस्तक असलं तरी पुन्हा सेट घ्या माईंच्या हस्ताक्षरासाठी, बरोबर ना. आणि सीडीज, आपण सीडीज कशासाठी काढल्या, कारण सद्गुरू पुस्तकात सगळं लिहू शकत नव्हते, थोडक्यात लिहिणार, नाही तर मग एवढे मोठे ग्रंथ झाले असते. पण सद्गुरू जे प्रवचनांत सांगायचे असे 200 सीडीज आपल्याकडे आहेत, 200 सीडीज. आणि त्या तुम्ही ऐकल्या तरच तुम्हाला जगण्याची कला समजेल, नुसतं पुस्तक वाचून नाही समजत. मी तुम्हाला खरं सांगतो की नुसतं पुस्तक वाचलं आणि जीवनविद्या समजली असं नाही होऊ शकत. म्हणून त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, वाचायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे, सीडीजचं श्रवण, सद्गुरूंचं रविवारी प्रवचन ऐकलं पाहिजे, सत्संगामध्ये जायला पाहिजे, तिकडे शिष्यांची प्रवचन ऐकली पाहिजे. हे सगळं जर केलं आणि मग कोर्सला जायला पाहिजे. कारण एवढं करून सुद्धा नाही समजलं, कोर्सला जा, कोर्समधनं अभ्यास वर्गाला जा. असं जेव्हा तुम्ही सगळं करता तेव्हा हळूहळू ज्ञान मिळायला लागतं. आणि जसजसं ज्ञान मिळेल तसं तुम्हाला मजा येईल, आनंद तुम्हाला मिळत जाईल. तेव्हा हे ग्रंथ सगळ्यांनी घ्यावे. नंतर प्रार्थना हा सद्गुरूंचं सार आहे जीवनविद्येचं. म्हणून सद्गुरूंना वाटतं काय की जीवनविद्या घराघरात जाईल तेव्हा जाईल, पण निदान प्रार्थना घराघरात जाऊ दे असं सद्गुरूंना वाटतं. म्हणून त्याच्यासाठी मशीन काढलेलं आहे. मला विचारतात लोक की घरची माणसं येत नाही जीवनविद्येमध्ये, नको येऊ दे म्हटलं, ही प्रार्थना लावून ठेव, बारीक लावून ठेव, ऐकता 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 कधीतरी परिणाम होईल. आणि सद्गुरूंनी 1000 प्रार्थना म्हणण्यासाठी आपल्याला काउंटर सांगितले, ते काउंटर पण ठेवलेले आहेत. तर हे प्रार्थनेचं मशीन तुम्ही जर तुमचं स्वतःचं दुकान असेल, ऑफिस असेल, सगळीकडे लावून ठेवा. तुमच्याबद्दल लोकांची भावना बदलेल. कारण मी नेहमी सांगतो की आपण जेव्हा लोकांना म्हणतो की देवा तुझं भलं करो, देव याचं भलं करो म्हणतो ना आपण, तेव्हा त्याचं तुमच्याबद्दलचं मत एकदम बदलून जातो. तो म्हणतो असा माणूस मिळत नाही असं म्हणणारा. त्यामुळे ही प्रार्थना तुम्ही जिथे लावाल, शेतामध्ये पण लावली तर शेत डबल येईल पीक. कारण आपलं जे शेत काय म्हणतात त्याला, शेती करतो ना आपण, त्या शेताला आहे ना जास्त समजते प्रार्थना लवकर, माणसाला लवकर कळत नाही. आणि आपल्याकडे लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे, शेतामध्ये लावल्यानंतर त्यांचं उत्पन्न वाढलं तेव्हा शेतामध्ये पण लावून ठेवा, दुकानात लावून ठेवा, घरी लावून ठेवा, सगळीकडे लावून ठेवा. जिथे मिळेल तिथे प्रार्थना ऐकू आली पाहिजे. प्रार्थनेशिवाय दुसरं काही ऐकू येता कामा नये, कळलं. तेव्हा हे प्रार्थना मशीन घ्या. नंतर आणि काय सांगायचं होतं, हां, आपण सद्गुरू नेहमी सांगितलं आपल्याला की दिल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही, दिल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. म्हणून अमेरिकेमध्ये देण्याची खूप वृत्ती वाढत चालली, तिकडे आपल्याकडे अजून नाही वाढली आहे, तिथे वाढली आहे. आतापर्यंत गिविंगचा इंडेक्स काढलेला आहे, देण्याची वृत्ती ह्याचा इंडेक्स काढलेला आहे. त्याच्यामध्ये भारत खूप खाली आहे, 93 की 92 आहे, आणि अमेरिका फार पुढे आहे. म्हणून देण्याची वृत्ती आपली वाढली पाहिजे. आता देणं म्हणजे सगळं सोडून देणं नाही, जेवढं आपल्याला मिळतं त्यातला एक दाणा तरी आपण दिला पाहिजे. आणि दिला पाहिजे म्हणजे सत्पात्री दान, म्हणजे जीवनविद्या मिशनला दिलं तर तुम्हाला सत्पात्री दान मिळेल. कारण त्याचा उपयोग आपण सुखी करण्यासाठी करतो. म्हणून तुमचं जे काही उत्पन्न असेल त्यातला 1%, 2% काहीतरी तुम्ही जीवनविद्या मिशनला दिला पाहिजे, अशा संस्थेला किंवा आणि गरीब लोकांना असं तुम्ही दिलं पाहिजे.
आणि त्याच्यासाठी तुमची सोय व्हावी म्हणून आपण ECS सुरू केलं. ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट सर्व्हिस. म्हणजे तुमचा ऑटोमॅटिक प्रत्येक महिन्याला एक ठराविक पैसे जीवविद्या मिशनला जाणार आपोआप. पण त्याला मराठीमध्ये आम्ही असं नाव दिलेलं आहे जीवविद्येच्या भाषेत, ईश्वरी कार्यात सहकार्य. ईश्वरी कार्यात सहकार्य. हे जे ईश्वरी कार्य चाललं आहेत त्याच्यासाठी सहकार्य करण्यासाठी ECS सिस्टम आपण राबवतो आहे. ज्यांना त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल ते घेऊ शकतात, पण आपलं सोडून नाही, आपलं घर सांभाळून, आपलं सगळं सांभाळून एवढंसा एक दाणा आपण देऊ शकता. काही लोकांकडे खूप आहेत, त्यांनी एवढं दिलं हरकत नाही, नसेल हरकत नाही, आपलं तन द्या, कार्यात भाग घ्या. सर्व बाजूने तुम्ही देऊ शकता, तन मन धनाने, तेव्हा ते पण काम करू शकता. आणि काय हां, आता इथे स्वाईप मशीन पण ठेवलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसे कॅश नसेल आणि क्रेडिट कार्ड असेल तर ते पण तुम्ही स्वाईप करून तुम्ही पैसे देऊ शकता. कुठलं? हां, आपण आहे ना सरकारच्या निर्णय अभियानामध्ये भाग घेतो आहे. आता निर्णय अभियान आहे ना सरकारची, त्याच्यामध्ये आपण भाग घेतो आहे. त्याच्यापैकी ग्राम समृद्धी अभियान, म्हणजे आज शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या चालल्या आहेत त्याला एक कारण आहे त्यांची मानसिकता, त्यांची व्यसनीपणा, त्यांना अज्ञान, सगळ्यांनी ते चाललेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण एक गावं दत्तक घेतो आहे आणि त्या गावाला आपण मदत करतो आहे. आणि आज बऱ्याच कॉर्पोरेटर नाही, आमदार आणि खासदारांना एक गाव घ्यायला सांगितलेलं आहे. तर त्यांना पण आपल्यासारखे लोक लागतात की जे त्यांना मदत करतील. तेव्हा आपण अशी गावं दत्तक घेतली. ऑलरेडी 20 गावं घेतली आहेत, अजून 60 गावं घ्यायचा पहिला मनोदय आहे. ती 60 गावं सुधारली की पुढली 60 घेणार आपण. दुसरं आपण करतोय ते ग्राहक संरक्षण कायदा, हे जो गव्हर्नमेंटचा कायदा आहे त्याची माहिती तुम्हाला करून दिली पाहिजे, तुमच्या हक्काची तुम्हाला जाणीव करून दिलं पाहिजे. तुम्ही फसता कामा नये कुठेच. लोक तुम्हाला फसवतात, तुम्ही फसता कामा नये म्हणून सावध कसं राहायचं आणि तरी फसला तर मग काय करायचं, ह्याच्याबद्दल जी चळवळ चाललेली आहे गव्हर्नमेंटची त्याच्यामध्ये सुद्धा आपण भाग घेतो आहे आणि आपण लोकांना जागृती करणार आहे. आणि तिसरी चळवळ म्हणजे पर्यावरण, वृक्ष लावा, हे जे चाललं आहे गव्हर्नमेंटचं काम, त्याच्यामध्ये आपण भाग घेतलेला आहे आणि आपण सुद्धा 2 लाख झाडं लावायचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा आपण ते काम करणार आहोत. आणि कुठलं रे, हां, अवयवदान. सद्गुरूंनी मगाशी तुम्ही ऐकली असेल CD की मरणोत्तरसुद्धा आपण काहीतरी देऊ शकतो, मरणोत्तर पण देऊ शकतो आपण, ते म्हणजे अवयवदान देऊ शकतो. तेव्हा अवयवदानाचे फॉर्म भरा, आमचे 2000च्या वर झाले आहेत ऑलरेडी. तर प्रत्येकाने द्यायला हरकत नाही, कारण मरणोत्तर काय उपयोग नाही द्यायचा, बरोबर ना. तर मरणोत्तर तरी तुम्ही, तुमचा देह जर उपयोगी पडला तर खूप चांगलं होईल. तर ते पण आम्ही अवयवदान हीच मोहीम हातात घेतलेली आहे. तर आपण सरकारला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करतो आहे, जेणेकरून सरकार विकासाच्या मागे आहे. त्याला जी विवेकाची जोड पाहिजे, मानसिकतेची जोड पाहिजे, ते देण्याचं काम आपण करतो आहे जोरदारपणे. धन्यवाद श्री प्रल्हाद दादा. आपण तडजोड ही सुखाची जोड या विषयावर सुंदर असं मार्गदर्शन केलं, सुंदर शिकवण दिली आणि ही शिकवण आम्ही सर्व जरूर आचरणात आणू अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. पुन्हा एकदा श्री प्रल्हाद दादांची आपण कृतज्ञता व्यक्त करूया.